इथं भूत आहे, कारण की मी स्वतः अनुभवलेलं आहे. जेव्हा आम्ही हॉस्टेल होतो तेव्हा पृथ्वीभाऊ नव्हता हॉस्टेलला. मी होतो ना तेव्हा मी हॉस्टेलला एकटं होतो बघ मित्रांनो. तर इथं खूप भयानक सीन करायचा, आवाज यायचा चेंगरचा वगैरे सगळं काही. आणि आता तुम्हाला भूत बघायचं तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवलं भूत. पब्लिक तर तुमचा लाडका मी पृथ्वी आणि तुमचा पहिला स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आता जाणार आहेत आपण हॉरस प्लेसमध्ये. म्हणजे वरती जाण्यात आपण टेरेसवर. मी त्यांना हॉरस म्हणतो नाही का. वरती जे टेरेसवर हे असे मोठे झालेले माणसं आहेत ना, यांच्या नादी पण लागू नका. हे हिला आहे ना काहीच जेवायला जाताना हिने मला हाक नाही मारली माहिती आहे. मोठे झाले त्याला काय करायला आता मारू राहिले. जाऊया बाकीचं काय आपलं घेऊन त्यांनी आपलं जायचं हॉरर प्लेसमध्ये. असं जरा कंटिन्यू आपल्या ब्लॉगला. तर काहीच तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मला हे हॉस्टेल आहे आपलं. आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तिसऱ्या मजल्यावर एक मुलगी राहते म्हणून नाही का. सगळ्याचं म्हणणं आहे, अख्ख्या हॉस्टेलचं म्हणणं आहे भाऊ तिसऱ्या मजल्यावर एक मुलीचा आत्मा फिरतोय. हिला विचारा हे काय सांग तिसऱ्या मजल्यावर कोण राहते आत्मा. हे बाय कोणाला पण विचारायचं हॉस्टेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर काय, तर डायरेक्ट म्हणते एका मुलीने सुसाईड केलेलं आहे आणि ते राहते. तर आपलं जायचे आज बघायला त्या मुलीला. बघू भेटले तर ठीक आहे, चांगलीच आहे. नाही भेटले तर मग आपलं तसं म्हणून वरचं आपल्या टेरेसवर कामच आहे. आणि काय तू माझ्यासोबत चल कंटिन्यू. गाईज हा असा नाही सोबत आला तर पुन्हा मी ह्याला ब्लॉगमध्ये घेणार नाही. चल हां नाही नाही बस होणार नाही आपलं 19 मिनिटाचा 19 प्लस ब्लॉग. गाईज तुम्ही सांगा ब्लॉग किती मिनिटाचा पाहिजे. आधी ते डेअरीचे शॉर्ट फिल्म आली भावानं. तुम्ही जर नसली बघितली तर जाऊन आणखी बघू ना. तो पण आपला भाऊच आहे. खूपच कॉमेडी म्हणजे भारी पिक्चर बनवतो तो. चल ना बाबा चल चल बघ ना ब्लॉग बघितलं नाही जाऊ यार. चल ना व्हिडिओ बघितला एवढा मोबाईल देत नाही तो टेबल. तर भावांनो मी तुमचा लाडका पृथ्वी ब्लॉगमध्ये आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो गाईज तर तुम्हाला विचार पडत असेल की मी सकाळी का ब्लॉग बनवला नाही. बरोबर नाही, तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल मला माहिती आहे. तर विषय असा झाला गाईज, अख्खा दिवस आम्ही डायरेक्ट बिझी होतो नाही का. सगळं तिथं म्हणजे कसं क्लासमध्ये आकाश सरांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही अख्खा दिवस बिझी होतो. मग ते सरांसमोर जे आमचे हॉस्टेलचे संचालक आहेत त्यांच्यासमोर मी ब्लॉग बनवू शकलो नाही. म्हणून मग मी आता पटकन जेवण केलं. म्हणलं आता पटकन आपलं काम करून घ्यायचं. आता वाजलेत किती आणि किती वाजलेत रे. आता 9 वाजलेत. एक अर्धा तास आणखी मला ब्लॉग बनवायचा. कंटिन्यू 19 मिनिटाचा ब्लॉग बनवायचा आपल्याला. आणि 19 मिनिटाचा ब्लॉग बनला की मग आपल्याला तिथून पुढं काम राहील एडिटिंगचं. म्हणजे तुम्ही विचार करा 10 वाजता एडिटिंगचं काम राहील. 1 तास लागतं त्या व्हिडिओला अपलोड व्हायला. म्हणजे 11 वाजले. तिथून पुढं यूट्यूबला अपलोड करून मला त्याला टायटल टाकायला 12 वाजता. म्हणजे रोज मला झोपायला 12-12:30 वाजता. आणि तिथून पुढे सकाळी लवकर सुटायचं राहतं आम्हाला. तर काय असा काहीतरी विषय झाला. तर आता जायचं आपल्याला वरती टेरिसवर. आणि मी एकटा नाही जाऊ शकत. जरी तिथं मुलगी असली मला जर भीती दिसते मला का तर मी डायरेक्ट मग आपलं जेवण केले आणखीनच घाबरत नाही. चल ना बाबा. तर भावांनो कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय प्रश्न राहतील. हळूहळू आपल्याला माहिती आहे आपलं चॅनल ग्रो नाही आणखीन. चॅनलवर फोकस चालू आहे, काम चालू आहे माझं. डेली काम करतोय माझ्या चॅनलवर. जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर त्या गोष्टी तुम्हाला डेलीच काम करावं लागेल. डेली रुटीन ठेवावं लागेल. जसं भले मी पैसे करतोय पण माझं काम आहे. मला हे आता जग कसं निघले माहिती आहे का गाईज. आताची दुनिया कशी आहे माहिती आहे का. आताची कंडिशन आता जे लोक आहेत काळानुसार बदलणे लोक म्हणजे ते त्यांचा त्या विषय सोडून ते बॅकग्राऊंड साईड राहिले. ते जर का तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अचिव्हमेंट करायची, काहीतरी सक्सेस पाहिजे, काहीतरी वेगळं करायचं तर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर यावंच लागेल. जर का तुम्ही कॅमेऱ्यासमोर नाही आले तर तुम्ही आयुष्यभर मिडल क्लास राहतात. एक चांगली जॉब तुम्ही जर कोण जॉबची तयारी करत असेल तुम्हाला जॉब पण निघेल, पोस्ट पण काढता येईल. आणि त्या पोस्टमध्ये फक्त तुमच्या घरच्यांचं एवढं खाणं पिणं भागेल कपड्याचं बस. बाकी दुसरं कोणते तुमचे स्वप्न नाही पूर्ण होणार. जर का तुम्हाला
वेगळं करायचं, मी परत परत म्हणतो, जर का तुम्हाला वेगळं करायचं भावांना तर कॅमेरा उचला आणि सुरू करा. जसं की मी केलंय, माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग 4% काय, आता माहित नाही आता किती वेळ चालेल हा किती वेळ हे राहील आता काय सांगू शकत नाही आता मी. चल ना भावा, चल ना भावा, चल ना सोबत. टेरेसवर जायचंय. तर टेरेसवर जाण्याचा फक्त जास्त विषय असं झाला गाईस, टेरेसवर आपण ठेवलेलं आहे डाईट, ते डाईट थोडा खराब झालेला होता म्हणून टेरेसवर म्हणलं सुकवण्यासाठी ठेवावं वरती. पण आता झालेत 9 वाजलेत. माझ्या मम्मीनं पण सांगितलं की एकटा जायचं नाही म्हणे टेरेसवर. मम्मीला पण माहिती आहे रिअल कंडिशन, म्हणून म्हणलं अनिकेतला सोबत घेऊ. आणि जाऊन जर का मुलगी बिलगी भेटली भूतबीत तर अनिकेत आहेच, अनिकेत मंत्रपित्र टाकून तिला काय करून टाकेल, म्हणून म्हणलं ह्याला सोबत घेऊन जाऊ. चल रे. तर तुम्हाला माझं हॉस्टेल दाखवतो. म्हणलं नाही तुम्हाला वरती मुलगी सुरुवातीला तिने मला पाडलं माहितीये का, जादू मी तू काय माहिती बाबा पडत होतो. आता बरं ते एकटं तोंडा नाही पडलं. तर काहीच हे बघा, हे आहे इथं जी मुलगी इथं राहते ना, सगळे लोक म्हणते की इथं आहे त्या मुलीची आत्मा. माझ्या तोंडाला बरं. तर काही सगळे लोक म्हणते इथं आहे त्या मुलीची आत्मा आणि इकडं कोणी येत नाही. तर ही सगळं पडत पडलेलं आहे, ही सगळं पडत पडलेलं आहे भाई. भावांना तुम्ही दाखवतो मी. हे बघा, हे बघा, दिसलं का तुम्हाला? खरं इथं काहीतरी आहे. मला असं वाटतंय, म्हणजे माझ्यासोबत आम्ही बोलले मी असं, कारण की आम्ही इथंच येतो बघा. तुम्हाला दाखवतो, भूत दाखवतो बघा, तुम्ही नक्की बघा. हे बघा. अहो गाईज, ते तर त्याविषयी सोडून काल माझ्यासोबत काय झालं माहिती आहे का, मी जस्ट असं जिकडे वरती आलो फिरायला, मुलीचे चायना बिना वाज होता नाही का. मी म्हणलं बाप रे बाप, म्हणलं का वाजायला म्हणलं. मग मी तेव्हा ह्यांना कुठं सांगितलं, मग नंतर ह्यांनी मला रिॲलिटी सांगितली की म्हणजे इथे एखाद्या मुलीने सुसाईड केलं नाही म्हणे, मग तिचा आत्मा फिरतो इकडं, असं तसं म्हणलं होतं. तर जाऊ दे, मी हॉस्टेलचं काही नाव नाही सांगत तुम्हाला, नंतर तुम्ही घाबरताल इकडे यायला नाही का. तर इकडं ही बी तिचेच रूम आहे, सगळीकडे फिरते ते रात्री. अरे बाप, खतरनाक सीन. डबल काम म्हणजे आम्ही दोघं सोबत प्लेस. आणि तुम्हाला म्हणलं नाही का 2 दिवसांनी माझ्यासोबत पण आजच पिसा घडला. मी बोली आलो म्हणून चिकन खाल्लेलं होतं, संडेचा दिवस होता. मी माझं लॉक एकटं राहायचं वरती नाही. मी लॉकर उघडलं तर पाठीमाग असा आवाज आला की अंगावर माझ्या गाठी आले तेव्हा, अंगावर पण शहार येऊ लागले. खरं रिॲलिटी भाव नाही. मी लॉकर उघडलं तर पाठीमाग मला चैनाचा आवाज आला नाही का, चैनाचा असा आवाज आला, चैनाचा आवाज आला. मी तिकडे बाहेर तर कोणीच नव्हतं. मग परत मी लॉकर लावलं, माझ्या लॉकरचा आवाज येतो नाही. परत मागून चैनाचा आवाज आला. गाईज बघा, पूर्ण शरीरावर शहार आहे, काटा आला पूर्ण शरीरावर. तर मग विषय असा झाला, काहीच. नंतर मग मी हॉस्टेलच्या पोराला जाऊन म्हटलं की वरच्या फ्लोअर झालं मॅडम असं. तर पोरं म्हणे की तिकडे जाऊ म्हणे की मुलीने सुसाईड केलेली आहे, तिची मुलगी फिरते. तर जाऊ दे, आपल्याला वरती जायचं, चल टेरेसवर जायचं. असंच राहू दे कंटिन्यू. एवढं हे असताना सुद्धा काही ह्याच्यामध्ये मुलं बसतात माहितीये का अभ्यासाला. आता काय करणार त्यांना, लॅबला नाही दुसरीकडे काय, म्हणून ते बसते इथं. आता आम्ही आलो दुसऱ्या फ्लोअर. इकडे एक लॅब आहे गाईज, तुम्हाला दाखवू शकतो मी. तिसऱ्या फ्लोअर. हे बघा, हे बघा. हिच्यामध्ये मला सांगा, आत्माला राहिला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? अरे एक नाही भावाला 100 आत्मा राहू शकते इथं. 100 कोणच राहत नाही इकडं. बघा तुम्ही बघू शकता, नाईट आहे, पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार नाही. एकट्या अंधारामध्ये मी असतो बसलेलो. कधी कधी मी जेव्हा माझा रॅप लिहित असतोय तेव्हा मी इथं असतोय बसलेलो. पण त्यावेळेस मी अशी लाईट चालू करूनच लिहितोय. बघा अशी लाईट वगैरे चालू करून मी इथं असतोय बसलेलो. तर भावाला आता आपला नवीन रॅप तयार होणार आहे. लागली मला आता पैशाची आग, त्या भुट्ट्याला सांगतो दुसऱ्यांची चाट सोबत राहून पाठीमागं करतोय, हात वाकड्यात नको बसून नाही तर गाडीत मारेला. असं आपल्या रॅपचं पंचलाईन आहे गाईज. तर तुम्हाला माझा रॅप पण आता नक्कीच युट्यूबला बघायला भेटेल. आता शूट आहे आपला 9 तारखेला. तर भावांना आपला रॅप आला ना, अगोदर जायचं सबस्क्राईब करून घ्यायचं आणि पटकन त्याला लाईक आणि शेअर करायचं आणि जास्त व्हायरल करून टाकायचं आपलं रॅप. कारण आपली तयारी सगळी शून्यातूनच आहे गाईज, म्हणून सांगते तुम्हाला. तर त्याला आता आपल्याला जायचं वरच्या टेरेसवर आणि तिथं आपण ठेवलेलं आहे डाईट. तर बघायचं आपलं 2 दिवस डाईट आपण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय रूपांतर झाले. तर चला असंच फोकस करत राहा मला. तर भावांनो, फायनली आपण आलोय त्या मुलीच्या डायरेक्ट घरामध्ये. तर काय इकडे बघा, इकडे बघा. हा जो दरवाजा आहे लाव ना,
हा दरवाजा आहे ना काही बंद आहे, बंद सध्या. इकडे वरती कोण येत नाही, पण आपण धाडस करून आलोय कारण का आपल्याला ब्लॉगर बनायचे. ब्लॉगर जर ब्लॉगर बनायचे म्हणल्यास आपल्या कंटेंट मध्ये पण लोकांना उत्सुकता राहिली पाहिजे. कंटेंट मध्ये पण लोकांना उत्सुकता राहिली पाहिजे, बरोबर ना. हे बघा, हे जो दरवाजा आहे हे बघा लॉक. आवाज शूट कर ना. असा आवाज येतोय रात्री पोरांची. डायरेक्ट पोरं रडत्या माहितीये का. निम्मे पोरं सोडून गेले धावनो. निम्मे पोरं सोडून गेले त्या मुलीच्या धाकानी. तर फायनली आपण आलेलो आहे टेरेसवर आणि बघू शकता तुम्ही आमच्या हॉस्टेलचं टेरेस. तर भाव नाही आहे असं काही टेरेस आणि आपल्याला जायचंय वरती. तर चला मला कंटिन्यू असं फोकस करा. तर असं काही सगळं शूट करत करत मी आलो सगळ्यात वरती आणि इथं ठेवलेलं आपण डाएट. तर आपल्याला बघायचं त्या डाएट मध्ये काय काय रूपांतर झालेलं आहे. भावांनो मी चढतो आता चेअरवर. हा बघा असा होता डाएट. डाएट हा बघा, हा होता माझा डाएट. हा मी रोज प्रोटीन मध्ये घेतोय. सुकला काय तो. एकदम कडक झाला. 2 दिवस उन्हामध्ये सुकवला मी. 2 दिवस उन्हामध्ये सुकवला. एकदम कडक झाला. आता खाली घेतलं त्याला. ते पण तर मम्मी तुला एक सांगायचंय. डाएट मी 2 दिवस झालं उन्हामध्ये ठेवला होता आणि असं झालंय आता. हे बघ आता काय मम्मी मला काय वाटतं माहितीये का, आता परत काय ठेवायची गरज नाही असं वाटेल मला. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन ऍड करतो. काजू बदाम नंबर 1. चला तर भावानं मग खाली. आणि हा पायरा उतरताना हळूहळू उतरायचं काही. ती पोरगी तर पाडू शकते आपल्याला. खतरनाक सीन आहे बाबा. हा बघा डाएट माझा. गाईस तुम्हाला काय सांगू मी, असले क्षण तुम्ही कधी पाहिले नसल. एवढा डॉक्यामध्ये बापरे काटा येतो अंगावर डायरेक्ट. हे हॉस्टेल म्हणजे का, हॉस्टेल म्हणजे हॉरर हॉस्टेल आहे. तरी पण आम्ही खालच्या फ्लोअरवर राहतोय. आम्ही जास्त वर घेत नाही बरं का. कधी आले तर तुम्ही पण येईल बघा. म्हणून तुम्हाला सांगतोय हे हॉस्टेलचं नाव नाही सांगत तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवा कुठल्याच हॉस्टेलमध्ये नवीन मुलांनी पहिल्या फ्लोअर पासून शेवटपर्यंत जायचं नाही. जिथे जास्त पोर आले तिथेच राहायचं. शांतपणा करायचा नाही. त्या हॉस्टेलमध्ये काय पण असू शकते. तर चला आता खालच्या फ्लोअर. इथं त्या मुलीचं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. चला बाबा दाखवत नाही जास्त, नंतर येईल ते स्वप्नामध्ये. चला आणि आता तुम्हाला शेवटचं सांगायचं काय, जर तुमच्या प्रतिभावाला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा आणि सबस्क्राईब करून घ्यावा.
आता उद्यापासून आपल्या चॅनलला मिनी ब्लॉग येणार आहे, ते पण बघून घ्या. आणि हा आपला भाऊ बसलेला आहे, बोल. तर चला आता सगळं आपण काम करून आलेलो आहे खालच्या फ्लोअर. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज तुम्ही आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जा आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.